नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे ती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कारण की खास करून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकरी बांधवांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. आणि आता आपल्या लाभार्थी शेतकरी बांधवांना जे आहे त्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 4,000 रुपये जे आहेत ते मिळणार आहेत. आणि नेमके 2,000 ऐवजी 4,000 रुपये कसे मिळणार आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपले शेतकरी जे आहेत ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची जी आहे ती वाट पाहत आहेत. आणि हा आपला 8वा हप्ता आहे तो अजून सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. तर हा नेमका हप्ता आहे तो कधी येईल, काय होईल, याबद्दल जी काही माहिती येईल ती आपल्याला येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळवण्यात येईल. त्यासाठी जर चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला मात्र अजिबात विसरू नका. तर ही जी महत्त्वाची अपडेट आहे ती अशा प्रकारे आहे की जर आपल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता होता तर तो जवळपास नोव्हेंबर रोजी नोव्हेंबर महिन्यात आपल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आला होता. आणि जवळपास 21वा हप्ता जो आहे तर तो 19 नोव्हेंबरला आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आल्यानंतर आता फेब्रुवारी महिना सुरू असला तरी सुद्धा अजून आपल्या शेतकऱ्यांना 22वा हप्ता जो आहे तो मिळाला नाही. आणि त्यामुळे 22व्या हप्त्याची जी शेतकरी आहेत ते वाट पाहत आहेत. आणि ज्या शेतकरी आता 21व्या हप्त्याच्या शेतकऱ्यांना मिळाला आहे, जे शेतकरी 22व्या हप्त्याची वाट पाहत आहेत, तर अशा शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कारण की आता काही शेतकऱ्यांना याऐवजी 2,000 ऐवजी 4,000 रुपये जे आहेत ते मिळणार आहेत. कारण की ज्या शेतकऱ्यांनी KYC केलेलं नाही, काही शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये त्रुटी होत्या, काहीचे लँड सीडिंग नो होती, तर अशा सर्व शेतकरी बांधवांना जो 21वा हप्ता मिळाला नाही, तर ज्या शेतकऱ्यांच्या या अर्जातील त्रुटी आता दूर झालेल्या आहेत अशा शेतकऱ्यांना 22व्या हप्त्यासोबत 21व्या हप्त्याचे 2,000 आणि 22व्या हप्त्याचे 2,000 असे एकूण 4,000 रुपये जे आहेत ते मिळण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे लवकरच म्हणजे की सूत्राने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी होळीच्या सणाच्या अगोदर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 22वा हप्ता जो आहे तो पाठवला जाणार आहे. म्हणजे 4 मार्च 2026च्या अगोदर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांना 21वा हप्ता मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना 21वा आणि 22वा असे 2 आणि 2 4,000 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांना नक्की हा व्हिडिओ ही माहिती अपडेट शेअर करा. चॅनल नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.